वाग्भटांनी तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये तुमचा मित्र कसा असावा हे सूत्रामध्ये सांगून ठेवलेले आहे. वाग्भट म्हणतात, भक्त्या कल्याण मित्राने सेवेते तर दूर राहा. जे मित्र तुमचं कल्याण व्हावं अशी इच्छा बाळगतात अशा लोकांना तुमचं मित्र म्हणून ठेवायचं आहे आणि ह्याच्या विपरीत जे विचार करतात त्यांच्यापासून दूर राहायचं आहे. अजून एक मला फार श्लोक भावतो. तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये तुमचं बोलणं कसं असावं हे सांगताना वाग्भट म्हणतात, तुम्ही पूर्व अभिभाषी असले पाहिजे. म्हणजे एखादा व्यक्ती तुम्हाला जेव्हा भेटतो तेव्हा पुढचा व्यक्ती बोलेल याची वाट न बघता तुम्ही स्वतःहून त्याला बोलायचं आहे. आणि हे बोलताना तुम्ही कसे असले पाहिजे तर सुमुख असले पाहिजे. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असलं पाहिजे. सुशील आणि करुणामृदू असले पाहिजे. म्हणजे तुमचा स्वभाव त्यावेळी मृदू स्वभाव असला पाहिजे, दयाळू असला पाहिजे आणि तुमचं व्यक्तित्व हे सुशील असलं पाहिजे. पुढे जाऊन ते सांगतात, नैक सुखी, जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादा आनंदाचा क्षण येतो तो तुम्ही एकट्यानं जगायचा नाहीये, तो आपल्या आप्तेष्टांसोबत मित्रांसोबत जगायचा आहे. अजून एक गोष्ट सांगतात, न सर्वत्र विश्रब्दो आणि नच शंकित. म्हणजे काय, सगळ्यांवरती विश्वास ठेवायचा नाहीये आणि याच्या विरुद्ध सगळ्यांवरती शंका देखील घ्यायची नाहीये. तर बघा, व्यावहारिक आयुष्यात कसं राहिलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कुठले मित्र सोबत ठेवले पाहिजे, त्या सगळ्यांचा वाहपव आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलेला आहे. उगाच नाही म्हणत, आयुष्य वेदाहा आयुर्वेदाहा. धन्यवाद.